एखादा ड्रेस तसाच उचलूया, काव्या थकलेल्या आवाजात म्हणाली. आता या वेळेला अजून काही मिळेल का? दिव्या खांदे उडवत म्हणाली. तसेही मुखवटे असणारच आहेत, कोण ओळखणार आहे कुणाला? जसं आहे तसंच जाऊया. काव्या काही क्षण गप्प राहिली. शेवटी तिने दात आवळले. ठीक आहे, जे होईल ते पाहू. ड्रेस घातल्यावर आरशात स्वतःकडे पाहताना तिला थोडंसं आश्चर्यच वाटलं. तो इतका भयानक दिसत नव्हता, अश्लीलही नव्हता. थोडेफार बदल केले, काही पिन्स लावल्या, कपड्याची बसावट सुधारली आणि शेवटी वाईट नाही, उलट बरा दिसतोय असं तिला स्वतःलाच वाटलं. तेवढ्यात दिव्या बाहेर आली. काव्या क्षणभर थक्कच झाली. दिव्या म्हणजे जणू सेक्सी बनी, आकर्षक, उठावदार, नजर हटवणं अशक्य. तू घातलाच म्हणून हा ड्रेस स्वस्त वाटत नाही, काव्या प्रामाणिकपणे म्हणाली. दिव्या हसली. कपड्यांपेक्षा महत्त्वाचं असतं टेम्परामेंट. जर तुमचं व्यक्तिमत्व मजबूत असेल तर बनावट कपडे घातले तरी लोकांना वाटतं हे ओरिजिनलच असणार. काव्या खुश झाली. तिने मान डोलावली. हो, कदाचित बरोबर आहे. एकमेकींची स्तुती करत, स्वतःला धीर देत दोघी वेगळ्या झाल्या. दिव्या शिवाईकडे गेली आणि काव्या सानिकाला घ्यायला निघाली. सानिकाच्या घरासमोर गाडी थांबताच अरे, काव्या थोडक्यात एका माणसावर आदळणारच होती. ती वळली आणि समोर दिसली लीला. मास्क नव्हता म्हणून लीलाने तिला लगेच ओळखलं. मिस काव्या? अरे नाही, मिस काव्या, खूप सॉरी. लीला घाईघाईने गाडीतून उतरली. ती गाडी म्हणजे एक झगमगती कन्व्हर्टेबल स्पोर्ट कार. ड्रायव्हर बाजूला बसलेला. थोडी लाजत ती म्हणाली, मी अजून ड्रायव्हिंग शिकते, सवय नाही झाली. चुकून तुम्हाला धक्का लागला. ठीक आहात ना? फक्त खरचटलंय होतं, काव्या शांतपणे म्हणाली. त्या क्षणी थोडं भीतीदायक वाटलं, पण काही झालं नाही. लीला हसत म्हणाली, मी तर अजून नवखी आहे. इतक्या अचूकपणे कुणाला धडक देईन असं वाटलंच नव्हतं. ही गाडी मी रुद्रच्या गॅरेजमधून उचलली. काव्याने आपल्या ड्रेसचा विषय काढणंच टाळलं. मला आत जायचं आहे, ती म्हणाली. काळजीपूर्वक गाडी चालवा मिस लीला. ती आत निघून गेली. लीला तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाली, ही इथे कोणाला भेटायला आली असेल? हे घर स्वस्त नाही. थोड्याच वेळात रुद्र घरी परतला. आज जेवणात काय? लीलाने विचारलं. आज जेवण नको, रुद्र थोडक्यात म्हणाला. बाहेर डिनर आहे. कोणता कार्यक्रम? लीला उत्सुकतेने विचारत होती. शिवायचा वाढदिवस, मुखवटा समारंभ. त्या क्षणी लीलाच्या डोळ्यासमोर थोड्यापूर्वी पाहिलेला काव्याचा ड्रेस चमकून गेला. तेही जाणार आहे का? तर शिवायचा कार्यक्रम? लीला हलक्या आवाजात म्हणाली. मीही येऊ का? फक्त बघायला. रुद्रने भुवया उंचावल्या. तुला तिथे काय काम? मी फक्त, आज तुम्ही औषधी डाएट घेतली नाही तर त्रास होऊ शकतो म्हणून जवळच राहिले. तर रुद्र थांबला. अलीकडे त्यालाच जाणवत होतं, तो औषधावर आणि लीलावर अतिशय अवलंबून झाला होता. पूर्वी वाटायचं काही महिन्यात सगळं ठीक होईल आणि मग तिला दूर करता येईल. पण आता झोप येते, पण न खाल्लं तर अस्वस्थता वाढते, चिडचिड, उन्माद. तो शांतपणे म्हणाला, ठीक आहे, आजच्या मुखवटा समारंभासाठी ड्रेस निवड. ड्रेस रूममध्ये जाताच लीलाची नजर एका ड्रेसवर स्थिरावली. काळ्या, भव्य आणि काव्याच्या ड्रेससारखाच. हा कोणता? लीलाने विचारलं. नोकर हसत म्हणाला, हा मोनालिसा ड्रेस आहे. संपूर्ण जगात फक्त एकच. लीलाच्या ओठावर उपहासात्मक हसू उमटलं. जर हा एकच आहे तर काव्याने काय घातलं होतं? मग हाच, ती थंडपणे म्हणाली. काव्या सानिकाचा हात धरून म्हणाली, काल पाय मुरगळला म्हणालीस, कसं काय झालं? सानिकाचा चेहरा कालवंडला. संजना गर्भवती होती, पण आता बाळ नाही. काय? काव्या हादरली. संजना मुद्दाम माझ्यावर आदळली, सानिका म्हणाली, आणि गर्भपात झाला. पण सगळ्यांना सांगते, मीच तिला धडक दिली. हे काय नाटक आहे? काव्या संतापली. आता देशपांडे कुटुंब मला दोष देते. अभिजितचं बाळ गेलं म्हणून. आणि अभिजित? काव्याने विचारलं. तो गप्प आहे, सानिका म्हणाली. तो मला पाहायला आला, पायाची काळजी घेतली, पण त्याला वाटतं बाळ गेलं म्हणजे गेलं. काव्याने दात आवळले. जर संजनाने मुद्दाम धडक दिली तर बाळ आधीच कमकुवत असणार. मलाही तसंच वाटतं.
सानिका म्हणाली. पण पुरावा नाही. सोडून दे. आजचा दिवस खराब करू नको. मुखवटा समारंभ सुरू झाला. दारा शिवाय उभा होता, राजपुत्रासारखा, मास्क शिवाय. त्याच्या शेजारी दिव्या, उत्सुक नजरेने सगळीकडे पाहत. काव्या अजून आली नाही. दिव्याने विचारलं. कदाचित अडचण आली असेल, शिवाय म्हणाला. तेवढ्यात दारात रुद्र प्रकटला. काळा पोशाख, काळा लेसचा मुखवटा, दोन्ही बाजूला सोनेरी हिरे लटकलेले, फिकट गुलाबी ओठ, अतिशय फिकट चेहरा. तो जणू अभिजात वेम्पायरच वाटत होता. दिव्या पाहत असताना तिची नजर बाजूला गेली. काव्या, ती नकळत म्हणाली, पण लगेच थांबली. नाही, ती काव्या नव्हती. उंची वेगळी, देहयष्टी वेगळी, पण ड्रेस, हे कसं शक्य आहे? दिव्या चकित झाली. लीला काव्यासारखा ड्रेस घालून आली आहे. शिवाय सहज म्हणाला, योगायोग असेल. दिव्याने त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं. योगायोग? असले योगायोग नसतात. आणि दूरवर खेळ सुरू झालाच होता. ही लीला हे सगळं मुद्दाम करते. दिव्याच्या मनात संताप उसळला. तेवढ्यात तिची नजर समोर गेली. रुद्र आणि लीला दोघेही त्यांच्या दिशेने येत होते. वा रुद्र, आज तर मी स्टार आहे, शिवाय हसत म्हणाला. आणि तू इतका छान सजून आलायस. रुद्रने फक्त एक नजर टाकली. माझी चूक आहे का? शिवायने स्वतःच्या गालावर हलकाच थाप मारली. माझीच चूक, माझीच. लीलानेही सौम्य हसू करत म्हटलं. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा शिवाय. शिवायने नुसतंच हुंकार भरला. पण दिव्या मात्र गप्प राहू शकली नाही. तिच्या डोळ्यात चीड स्पष्ट होती. मिस लीला, ती मुद्दाम गोड आवाजात म्हणाली, तुमचा पोशाख खूप वेगळा आहे, नाही का? मी पूर्ण पांढऱ्यात, तुम्ही पूर्ण काळ्यात, आणि डिझाईन अगदी तोच. किती छान जुळून आले आपलं. लीलाने आश्चर्याचा अभिनय केला. खरंच? मला तर जाणवलंच नाही. नोकराने हा ड्रेस सुचवला. तो म्हणाला, हा मोनालिसा ड्रेस आहे आणि संपूर्ण जगात एकमेव. दिव्याच्या छातीत आग पेटली. एकमेव? मग काव्य आली तर? सगळ्यांसमोर हेच दाखवायचंय का की काव्याचा ड्रेस नकली आहे? लीला हसत रुद्रचा हात धरून आत निघाली. मास्क असूनही सगळ्यांनी रुद्रला ओळखलं. तो इतका उठून दिसत होता की डोळे झाकलेले असले तरी त्याचं व्यक्तिमत्व झाकलं जात नव्हतं. त्याच्या शेजारी उभी असलेली स्त्री पाहून लोकांच्या नजरा थांबल्या. अरे वा, हीच का लीला, जी कायम अध्यक्ष गायकवाडांच्या सोबत असते? खूपच सुंदर आहे. दोघेही काळ्या रंगात, एकदम जोडी. अध्यक्ष गायकवाडांची निवड किती खास आहे. स्तुतिसुमनाचा वर्षाव झाला. लीलाला क्षणभर वाटलं ती हवत तरंगते. तिने रुद्रकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर एकही भावना नव्हती. तिला थोडी निराशा झाली, पण लगेच स्वतःलाच समजावलं. सगळे कौतुक करतायत म्हणजे त्यांनीही पाहिलंच असेल. तेवढ्यात बाहेर गोंधळ उडाला. अरे वा, ती कोण? तो ड्रेस, ती चाल, आपण तिला आधी पाहिलंय का? थांबा, तिचा ड्रेस तर रुद्रच्या बाजूच्या स्त्रीसारखाच आहे. काव्या आली होती. लीलाचे डोळे चमकले. ती हळूच वळली. काव्या आत आली. तिच्यासोबत सानिका, राजकन्येसारखी सजलेली. सानिका सुंदर होती, पण तिचा पोशाख तुलनेने साधा होता. आणि म्हणूनच सगळ्यांच्या नजरा एकाच ठिकाणी खेळल्या. काव्या, काळा ड्रेस. तिच्या अंगावर जणू कोरलेला नाही, अति उघडा पण पुरेसा मोहक. कमरेवर कुठेही अनावश्यक चरबी नाही. अतिशय समतोल देहयष्टी. लांब सुबक पाय तिला अधिकच आकर्षक करत होते. ती सुंदर नव्हती, ती घातक सुंदर होती. लोकांच्या नजरा नकळत मागे वळल्या लीलाकडे. लीलाला ते जाणवलं. हे काय? यांना कळत नाही का की माझा ड्रेस ओरिजिनल आहे, तिचा नकली आहे? पण लोक ड्रेसकडे नाही, काव्याच्या व्यक्तिमत्वाकडे, तिच्या देहबोलीकडे पाहत होते. सगळं गणितच बिघडलं होतं. तेवढ्यात कुणीतरी कुजबुजलं, मजा येणार आहे. एकाच ड्रेसमध्ये 2 स्त्रिया. काय माहीत, दोघांचे बॉयफ्रेंड गोंधळतील. पूर्ण राजवाड्यातलं नाटक. त्या क्षणी रुद्रची नजर तिकडे वळली. मास्कमुळे त्याचे डोळे दिसत नव्हते, पण सगळ्यांना जाणवलं. हवेत थंडी वाढली. काव्याची नजरही रुद्रकडे गेली. त्याला ओळखणं अशक्य नव्हतं. तो इतका वेगळा, इतका उठून दिसणारा होता. मग तिची नजर त्याच्या बाजूच्या स्त्रीवर पडली. लीला. आणि माझ्यासारखा ड्रेस. तिला सानिका घ्यायला जाताना झालेली भेट आठवली. काव्याच्या ओठावर हलकंसं स्मित उमटलं. ती लीला जवळून अशी चालत गेली जणू तिला पाहिलंच नाही.
लीलाच्या छातीत काहीतरी टोचलं. तेवढ्यात काही पुरुष काव्याकडे आले. सुंदरी, पुरुष साथीदार हवा आहे का? नाही नाही, माझ्याशी जास्त शोभून दिसेल. पांढरा आणि काळा परफेक्ट कॉम्बिनेशन. आज रात्री तूच माझ्या स्वप्नातली देवी आहेस. काव्याने भुवई उंचावली. सॉरी, माझा साथीदार आहे. सगळे थबकले. मग त्यांनी पाहिलं. काव्या पांढऱ्यातल्या दिव्याला हात दाखवत होती. दिव्या धावत आली. एक काळी, एक पांढरी. क्षणात सगळ्यांना कळलं, या दोघी एकत्र आहेत. निराश पुरुषांना सुटकेचा निश्वास टाकायला मिळाला. स्त्री आहे तर ठीक आहे, पण उत्सुकता वाढली. 2 सुंदर स्त्रिया, किती वेगळं दृश्य. कोणी दिव्याकडे वळणारच. तेवढ्यात शिवाय मागून आला. त्याने थंड नजरेने सगळ्यांकडे पाहिलं आणि दिव्याला जवळ घेतलं. स्पष्ट मालकी दाखवली. शिवाय दोघींना घेऊन तिथून निघून गेला. पण तरीही लोकांच्या नजरा काव्याच्या मागेच अडकलेल्या. ती गर्दीत मिसळून नाहीशी झाली आणि मागे राहिली. अपूर्ण समाधानाची भावना. काव्या, तू आत आलीस तेव्हा सगळ्यांची नजर तुझ्यावर होती. दिव्या कुजबुजली. असं काही नाही, काव्या म्हणाली. पण लीला खरंच भारी खेळते, हो ना? तुझ्यासारखा ड्रेस घालून म्हणते, हा जगातला एकमेव मोनालिसा ड्रेस आहे. काव्या हसली. असू दे, पुढच्या वेळी ड्रेस उधार घेताना त्यांना सांग, नेहमी लिमिटेड ॲडिशन कॉपी करू नका. इतकं स्पष्ट दिसतं. दिव्याने डोळे वटारले. खरंच ती मुद्दाम तुला कमी लेखायचा प्रयत्न करते, दिव्या चिडून म्हणाली. काव्याने शांतपणे उत्तर दिलं. हो, पण आता ती हुशार झाली आहे. पूर्वीसारखी उघड उघड गोंधळ घालत नाही.